येस, थँक सो मच. जाऊयात मॅचच्या दिशेने. आपण पाहताय नाणेफेकीचा कौल जिंकत असताना बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आणि सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये इंटर. पहिला बॉल ऑन स्ट्राईक बॅटर आकाशला आपण पाहता आणि नॉन स्ट्राईक इनला पंकजला आपण पाहताय बॉलिंग ट्रॅक वरती. भावेश पहिला बॉल, क्या बात आहे. चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल थांबणार नाहीये. डीप पॉइंट रिजन क्लिअर करत असताना वन बाउन्स ओव्हर द रोप, 4 रन्स. पहिल्या बॉलवरती केल्या भव्य स्वागत. पहिल्या बॉलवरती चौकार. इथे कट करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये शॉर्ट थर्ड रिजन मध्ये झेलची शक्यता निर्माण झाली होती. संधी निर्माण केली होती, त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. शॉर्ट थर्ड रिजन मध्ये झेल ड्रॉप झालाय. आकाशला आपण पाहता, आकाशला मिळालं जीवनदान आणि त्या जीवनदानाचा कितपर फायदा घेतोय हे देखील पाहणं गरजेचं आहे. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. क्या बात आहे. अगदी इंडिया गेटच्या मधून बॉल चाला डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. पंच दर्शवतात की हा धमाकेदार चौका. आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये लागला गेला बॅट्समन पंकजच्या बॅटमधून. 9 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. पुढे सरसावना स्ट्रोक लागवायचा प्रयत्न. भन्नाट वेग, भरपूर वेग, प्रचंड वेग या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला आणि चौकाराचं प्रत्युत्तर दिलंय या डॉटनं. संपार सिग्नल व्हाईट बॉल. दिशा खराब आपल्याला पाहायला मिळाली. व्हाईट बॉल, 10 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेला देखील फिरून मारलेला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये दिशा दिली आहे आणि त्या दिशाची दशा होत असताना या षटकातील येणारा तब्बल 3रा चौका. क्या बात आहे. काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. 3 चौकार आल्यात. या वेळेला लॉफ्ट करायचा प्रयत्न, फटका फसलाय. फिल्डर पोचलाय, फलंदाज रुसलाय, गोलंदाज हसलाय आणि बघता बघता लाभ संघ थोडासा कसलाय. फलंदाज बा
येस, सॉफ्टने खेळायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये डिफेन्सिव्ह पवित्र घेत असताना बॅटरला आपण पाहिलं. पहिलं षटक कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस फलकावरती धावा लागल्या गेल्यात. त्या तब्बल एका गडाच्या नुसार 14. तीन चौकार आपण या षटकामध्ये पाहिले. त्यानंतर एक सिंगल, एक वाईट आपल्याला पाहायला मिळाली. एक विकेट, एक डॉट. अर्थातच फलकावरती धावा लागल्या गेल्यात. पहिल्या षटकाच्या अखेरीस 14. फोर्टीन 14 धावा स्कोर कार्ड वरती अद्याप लागल्या गेल्यात. येस, दिवेश दादा पाटील यांचं देखील याच दरम्यान शुभागमन झाला. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. कालच्या दिवसामध्ये भरपूर चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि या स्पर्धेसाठी देखील भरपूर सारी मेहनत त्यांनी देखील घेतली आहे. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा वळतोय. पहिला बॉल या वेळेला मिड ऑन रिझर्व मध्ये फिल्डर मागे बॅकअप लॉंग ऑन रिझर्व मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. एकदा कंप्लीट दुसरीचा प्रयत्न होईल का? नकार दिलाय. एकच धाव. दुसरा धाव घेण्याचं मानस होतं पण दुसरा धाव घेण्याचं धाडस नव्हतं. सो एकाच धावेनं इथे समाधान मानावं लागतंय. पार्टनरशिप बिल्डअप करावे लागेल कारण की मैदानाच्या आतमध्ये एक फलंदाज लवकर बाद झाला. पंकजला आपण पाहिलं 2 चौकार त्याच्या बॅटमधून आल्यात. पण तदनंतर लगेचच विकेटचं पतन होत असताना जय वाघोबा लाप या टीमला फुल टॉस आणि फुल टोल वसूल करत असताना बॉलला फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा घणाघराती प्रहार, आसमानी टोला, टाटा बाय बाय 6. थँक्यू. षटकार आपल्याला पाहायला मिळाला. बॅट्समन भावेशच्या बॅटमधून असा हा धावा आल्यात. स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 21. पुढे सरसावून स्ट्रोक खेळायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. पुढे सरसावून चॉक केलं या बॉलला. डीप पॉइंट रिझर्व मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. थोडेसे फंबल झाले, एकदम कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न बघता बघता दुसरी देखील धाव झाली कंप्लीट. तिसरीचा मानस होता पण तिसरीचं धाडस नव्हतं. नकार दिला. 2 धावा इकवटल्या गेल्या. 23. 4 षटकांची मॅच. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावरती. 1.3 बॉलचा खेळ अद्याप संपलाय. या दुसऱ्या षटकातील 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चौथा बॉल पुन्हा एकदा अपेश निघालाय. भावेश तयार, वेगवान, तेज तर्रारा चेंडू, प्रचंड वेग या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला. गतीमध्ये देखील नियंत्रण, टप्प्यामध्ये देखील नियंत्रण आपल्याला पाहायला मिळाला. अचूक टप्पा आणि अचूक टप्प्यावरती भेदक मारा करत असताना डॉट बॉल. कमबॅक भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळाला. पहिले 2 बॉलवरती थोडासा महागडा राहिला अपेश, पण तदनंतर आदेशला आपण पाहत आहे. यावेळेला देखील पंचाकडे अपील करायचा प्रयत्न. अपील येस, रिव्ह्यू नाही आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. एक अचूक निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला गेला आणि येस, बॅट्समन OUT फलंदाज बाद.
विकेटचं पतन धक्का लागणारा तब्बल दुसरा भावेशच्या स्वरूपात आपण पाहता कॅप्टन ऑफ द टीम. यावेळेस देखील अक्रॉस द बॅटनं स्ट्रोक खेळायचा प्रयत्न. मिड ऑन रिझर्व मध्ये फिल्डर त्याच्याकडून झाली चूक. बॅकअप लॉंग ऑन रिझर्व मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. सिंगल कंप्लीट. 24 धावा 2 गड्यांच्या नुकसानात मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना जय वाघोबा लाप या टीमला आपण पाहता, पण त्यांच्या विरोधात आतापर्यंत चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक आपल्याला आई गावदेवी स्पोर्ट्स वाघिवली या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. पहिला षटक जर विचार करायला गेला तर थोडासा महागडा षटक आपण पाहिलं 14 धावेंचं, पण तदनंतर धावसंख्येमध्ये ब्रेक थ्रो लावायचं काम आपल्याला पाहायला मिळालंय गोलंदाज आदेशच्या माध्यमातून. षटक क्रमांक आज दरम्यान दुसरा देखील कंप्लीट झाला आणि दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. तब्बल 2 गड्यांच्या नुकसानात 24. धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 24. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारे आदेशनं गोलंदाजी केली आहे, अगदी त्याच्याच पावलावरती पाऊल देण्यासाठी काम करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय आवेश. पहिला बॉल स्ट्राईक इनला प्रणय. पहिला बॉल पुन्हा एकदा मिड ऑन मध्ये फिल्डर थोडेसे फंबल झाले. एक धाव कंप्लीट होईल. पहिल्या बॉलवरती इथे अकाउंट ओपन करत असताना आपण पाहिलं प्रणयला. 2 धावा प्रणयच्या बॅटमधून आपण पाहिल्या, पण तदनंतर आक्रमकतेचं रूप धारण करत असताना आकाशला आपण पाहत आहे. एक चौकार आकाशच्या बॅटमधून जरूर आला, पण तदनंतर 2 सिंगल आपल्याला पाहायला मिळाला. आकाशच्या बॅटमधून आला दुसरा बॉल. बॅटची कडा, बॉल मागे चालला. शॉट फाईन लेग रिझर्व मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळेल, त्याच्याकडून थोडीशी चुकी आणि या चुकीचं रूपांतर या एका धावेमध्ये सिंगल मध्ये कन्वर्ट केलं गेलंय. सातत्यानं सिंगल डबलला इथे प्राधान्य दिलं जात आहे या 2 बॅटरच्या मध्ये. आवेशला आपण पाहताय. षटक क्रमांक पहिला हाताळला भावेश, तदनंतर दुसरं षटक हाताळला आदेश, तदनंतर तिसरं षटक आवेश. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला संघ असेल महापोली स्पोर्ट्स महापोली आणि त्यांना फाईट करेल. दुसऱ्या बाजूला प्रकाश स्मृती धोंडा वडवली. यस, चला प्रकाश स्मृती धोंडा वडवली टीमचे कॅप्टन आणि महापोली स्पोर्ट्स महापोली टीमचे कॅप्टन आपण लगेच रिपोर्टिंग करा टॉस बॉक्स मध्ये. इनिंग ब्रेक मध्ये आपण कंपल्सरी टॉस इथे करणार आहोत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय तेजस. पुढचा बॉल आल्या आल्या आपला बॅटचा फेस ओपन करायचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये ड्राईव्ह केलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून या बॉलला फ्लाय करायचं होतं. चांगली थ्रोपैकी गरुडी झेप घेत असताना बॉलला कॅरी करले. थोडंसं फंबल झालं. बॅकअप आपल्याला पाहायला मिळालं. शॉट थर्ड माननीय शॉट फाईन एकचं सिंगल कंप्लीट. आणि विचार करायला गेला तर अजूनही आकाश मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. ही खऱ्या अर्थानं जमीची बाजू म्हणावी लागेल जय वाघोबा लाप या टीमसाठी, कारण की संयमी क्रिकेट त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतंय. सातत्यपूर्वक सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे. आता फटका फसलाय की काय? फटका फसलाय. फिल्डर पोहोचलाय. फलंदाज रुसलाय. पुन्हा एकदा गोलंदाज असलाय. फलंदाजाला परतावा लागेल. धक्का लागणारा हा तब्बल 4था बॅटर.
27 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 2 षटकांच्या अखेरीस आपण धावफलकावरती धावा पाहिल्या होत्या, तब्बल 24 होत्या. पहिल्या षटकाच्या अखेरीस 14 धावा, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केल्या आदेशनं 10. आणि हे षटक भरपूर चांगलं आपल्याला पाहायला मिळालं. आवेश फक्त आणि फक्त 3 धावा खर्च करत असताना 2 विकेट देखील कॅरी केल्यात गोलंदाज आवेशनं. आता आवेश सारखी कामगिरी करावी लागेल गणेशला. गणेशला आपण पाहता शेवटच्या षटकामध्ये, स्लॉगरच्या षटकामध्ये, हाणावरच्या षटकामध्ये डेथ ओव्हर आणि डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गणेश बॉलिंग ट्रॅक वरती आला. गणेश पहिला बॉल घेऊन निघालाय. पहिला बॉल बादची लिडिंग एज, बॉल मागे चाललाय. थर्ड मॅन रिझर्व मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय, त्यांना बीट करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 3 फिल्डरांना बीट करून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा घणाघाती प्रहार, रन्स मिळतील 4. दमदार वार, चौकार. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती केल्या भव्य स्वागत गोलंदाज गणेशचा. चौकाराला बॅट्समन तेजसच्या बॅटमधून. तब्बल 5व्या क्रमांकासाठी वरती तेजस आला होता. आता संपूर्ण जबाबदारी तेजसच्या खांद्यावरती आहे. बीट केल्या, बॅटरला बीट केलंय. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. चौकाराचं प्रत्युत्तर या डॉटनं दिलंय. बॅट अँड पॅटच्या मधून बॉल सर्व विकेट किपरच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू. पहिल्या बॉलवरती 4 धावा, दुसरा बॉल निर्धाव. मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करणं गरजेचं आहे दोन्ही टीमला. या वेळेला मागचा दरवाजा दाखवला, चोरी तर होणारच. फलंदाजानं दांडी दाखवली आणि गोलंदाजानं ती दांडी इथे मात्र वाकवली. फलंदाज बाद. थँक्यू. विकेटचा पतर मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारे गोलंदाज आवेशनं कामगिरी केली होती, अगदी त्याच्या पावलावरती पाऊल देऊन करण्याचं काम आपल्याला पाहायला मिळालं. टॅप केला, अंडर बॉक्स पद्धतीने हा फटका खेळलाय. इथे धावाची संधी निर्माण झाली होती, संधीचं सोनं करता आलेला नाहीये. बघता बघता 2 धावा एकवडण्याचा अवधी होता आणि 2 धावा देखील सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्यात. 33 धावा. 5 गड्यांच्या नुकसानात 33 धावा आपण पाहता. SK एंटरटेनमेंट लाईव्ह वाहिनी आपण पाहताय. शंकरजी गुळवी. यावेळेला स्लोवर वन, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. विकेट किपर चेंडूच्या खाली टिपलाय, विकेट किपर न जाईल आणि संपलाय बॅट्समन यशचा खेळ. फलंदाज बाद. क्या बात आहे, काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. चेतन मैदानाच्या आतमध्ये आला. शेवटचा बॉल षटक क्रमांक 4 मधील पहिल्या सत्रातील शेवटचा बॉल. स्टील 1 to go. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट स्पेल. चेतन तयार. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. शेवटचा बॉल. फुल टॉस आहे मैदानाच्या आतमध्ये. बॉलर्स बॅक ड्राइव्ह स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडूला गॅदर केला आणि विकेट देखील संपादित होईल. सत्र क्रमांक संपले पहिला आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जय वाघोबा लाभ या टीमची टोटल 33 अर्थात 33 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. आणि गावदेवी स्पोर्ट्स वाघिवली या टीमच्या विरोधात लक्ष उभं केलंय ते तब्बल 34 धाव्यांचं.
थँक्यू सो मच श्रवण सर. तर नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल ती म्हणजेच महापोली स्पोर्ट्स महापोली त्यांच्या विरोधात प्रकाश मूर्ती धोंडा वडवली. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. दिवेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तर या दादा आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. हॅलो. तर टॉस करूयात. दिवेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत त्या ठिकाणी प्रकाश स्मृती धोंडा वडवली त्यांच्या विरोधात आपण पाहतात महापोली स्पोर्ट्स महापोली. टॉस स्क्विन केला जातोय या ठिकाणी. टेल लाईट टॉस जिंकलाय खरं तर महापोली टॉस जिंकलाय टीम प्रकाश स्मृती धोंडा वडवली संघानं. तर टॉस जिंकलाय सामना 4 षटकांचा आहे. आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करणार. क्षेत्ररक्षण करायचं आहे. मग क्षेत्ररक्षण करायचं असताना महापोली स्पोर्ट महापोली या संघाविरुद्ध आधी तुमची कधी मॅच झाली आहे का? नाही झालेले अजून. म्हणजे या सीझनची पहिली मॅच. परंतु या टीमच्या विरोधात खेळत असताना तुम्ही त्यांना किती धावा संख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. मग तुमच्याकडे कोणते असे गोलंदाज असेल जे तुम्ही समोरच्या टीमला रोखण्याचा प्रयत्न करतील? प्रितेश करण 2 गोलंदाज आहेत चांगले. नक्कीच चांगले गोलंदाज आहेत. खरं तर तू या मैदानावरती या आधी कधी खेळलेत का तुम्ही? हो खेळलो इथे. परंतु या वर्षीचं आयोजन पाहून काय म्हणाल तुम्ही? खूपच आयोजन चांगला होतो इथे. खेळायला पण मजा येते. गोल ग्राउंड असल्यावर खेळायला खूप आनंद होतो. खरं तर गोल ग्राउंड खूप कमी पाहायला मिळतात. परंतु या ठिकाणी आयोजकांचा मनपूर्वक आभार आपण व्यक्त केला. तुम्हाला पुढच्या मॅचसाठी बेस्ट ऑफ लक. आपण जाऊयात या ठिकाणी महापोली स्पोर्ट्स महापोली टीमच्या कॅप्टनकडे. आपण टॉस जिंकला असता आपण काय निर्णय घेतला असता? बॅटिंगच घेतली असते ती. बॅटिंग घेतली असते परंतु आता बॅटिंग मिळाली आहे. खरं तर बॅटिंग करत असताना समोरच्या टीमवरती दबाव निर्माण करायचा आहे. परंतु तुम्ही किती धावसंख्येचा टार्गेट उभा कराल? 40 ते 50. 40 ते 50. परंतु या मॅचमध्ये तो कोणत्या फलंदाजांकडून अपेक्षा करशील? अब्दुल कादिर मोहम्मद आयान आहे. म्हणजे चांगली बॅटिंग लाईन आहे. खरं तर या मैदानावरती तुम्ही आधी कधी खेळलात का? नाही फर्स्ट. खरं तर पहिल्यांदा खेळतात. इथे आल्यानंतर मैदान पाहू आणि खरं तर आयोजन पाहून काय म्हणशील तू? जाम भारी आयोजन आणि गिराउंड बी जाम भारी आहे. खरं तर नक्कीच खूप चांगलं मनोगत व्यक्त केलं. दोन्ही टीमला पुढच्या मासाठी शुभेच्छा. तर टॉस जिंकलाय टीम प्रकाश स्मृती धोंडा वडवली टीमनं. टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि पहिल्या सत्रात बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय महापोली स्पोर्ट्स महापोली या टीमला. ओव्हर टू कॉम्बॉक्स. येस थँक्यू सो मच. जाऊयात मॅचच्या दिशेला पुन्हा एकदा आपण पाहायला. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना लाभ टीमनं धावा बनवला 33 आणि 34 धाव्यांचं माफक लक्ष उभं केलं आहे गावदेवी स्पोर्ट्स वाघिवली टीमच्या विरोधात. आणि 0 पासून 34 पर्यंत पोहोचायचं आहे. तर आपण पाहताच स्क्रीनवरती वितक्ष पाटील यांना खरं तर मॅच पाहण्यासाठी आलात. नक्कीच त्याचंही मनपूर्वक आपण स्वागत करूयात. वेलकम आपलंही. आपण जाऊयात पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये. 34चं लक्ष सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहताय सध्याच्या घडीला भावेश आणि स्ट्राईक इनला आपण पाहताय आदेश. नो स्ट्राईक इनला सागर. पहिला बॉल प्रचंड वेग या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला. पहिला बॉल आला डॉट. छोटासा रनअप आपण पाहताय गोलंदाज भावेशचा. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. नजाकत भरलेला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. बॉल थांबणार नाहीये. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4 आणि या दुसऱ्या बॉलवरती हा दमदार चौकार. बावेच्या विरोधात हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. यस शरीरापासून दूर ठेवायचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उजळी घेतली या बॉल आणि या बॉल सरळ जाऊन विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट. चौकार पुन्हा एकदा डॉट. यावेळी देखील समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळला. चांगला स्ट्रोक. लॉंग ऑन रिझनचा फिल्डर चेंडूच्या पाठवर धावला. एकदा कमली दुसऱ्याचा प्रयत्न नकार दिला. एकच धाव.
सिंगल याच दरम्यान टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाते. 34चं लक्ष्य 5 लागला गेल्यात 29 अजूनही बनवायच्यात येणाऱ्या 20 बॉल मध्ये. अ, 20 बॉल 29 ची गरज आहे या मॅच मध्ये विजयासाठी. टीम आणि गावदेवी स्पोर्ट्स वाघिवली या संघाला. दौकुराचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण सागरला पाहत आहे. सागर ऑन स्ट्राइक. यावेळेला देखील पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय. सिंगल कंप्लीट होईल. सिंगल डबलला खऱ्या अर्थानं भरपूर जास्त प्राधान्य दिलं जात आहे, कारण की त्यांना देखील माहिती आहे सिंगल डबलला आम्ही हा सामना सहजरित्या जिंकू शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त सिंगल डबलला प्राधान्य देत असताना हे दोन फलंदाज आपण पाहताय. 6 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 28 बनवायच्यात 19 मध्ये मॅचच्या. या वेळेला विकेट करायचा प्रयत्न पुन्हा एकदा. बॅटन बॉलचा काहीसा संपर्क होणार नाहीये आणि आणखीन एक डॉट बॉल आपण पाहता. सुरुवात केली डॉटनं गोलंदाज भावेशनं आणि शेवट देखील केलं या डॉटनं. पहिला बॉल आपल्याला डॉट पाहायला मिळाला. दुसऱ्या बॉलवरती 4 धावा आल्या. त्यानंतर तिसरा बॉल देखील डॉट. त्यानंतर चौथ्या आणि पाचव्या बॉलवरती भावेश आपल्याला सिंगल पाहायला मिळाली आणि हा शेवटचा बॉल देखील आला डॉट. षटक क्रमांक याच दरम्यान पहिलं कंप्लीट झालंय. 6 धावा स्कोर कार्ड वरती अद्याप लागल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये. 28 बनवायच्यात येणाऱ्या 18 बॉल मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार होईल. षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये आकाश. आकाशला आपण पाहता बॅटिंग करत असताना थोडस नाराज जरूर केलं आकाशनं, पण तदनंतर आता खऱ्या अर्थानं कमबॅक करावा लागेल आकाश या गोलंदाजाला. 18 बॉल 28 ची गरज आहे. येस रिक्वायर रन रेट आपण पाहताय 9.33 च्या रिक्वायर रन रेट बॅटिंग करायची आहे मैदानाच्या आतमध्ये वाघिवली टीमच्या फलंदाजांना. पहिला बॉल इथे पंचांकडे लाऊड अफील आणि अफील इथे उचलून धरली आहे. फलंदाज होईल बाद. धक्का लागणारा 6 या अंकावरती पहिला बॅटर आउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय सध्याच्या घडीला प्रणय आलाय तब्बल 3ऱ्या क्रमांकावरती. याच दरम्यान पहिला बॉल फेस करत असताना विकेट केलाय. ऑन साइडला आपण पाहता फिल्डर एका टप्प्यावर चेंडूला गॅदर करत असताना गरुडी झेप घेतली आणि बघता बघता या बॉलवरती धावा एकवटल्या गेल्यात. त्या दोन बॅटरच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला 2 धावा. चांगलं कॉलिंग या दोन बॅटरच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या वेळेला पंचांकडे अफील आणि धक्का लागणारा तब्बल दुसरा. बॅट्समन आदेशच्या स्वरूपात प्रणयच्या स्वरूपात फलंदाज झालाय बाद.
नवीन फलंदाज मुकेशला आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय तब्बल 4थ्या क्रमांकावरती. चांगली गोलंदाजी अक्काची. या वेळेला अभिगिर करायचा प्रयत्न, जेलची शक्यता निर्माण झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये संधी निर्माण केली होती आणि त्या संधीचं सोनं करत असताना आणखीन एक फलंदाज बाद. क्या बात आहे, काय गोलंदाजी करतोय. तब्बल 3 विकेट या षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये संपादित करत असताना यावेळी देखील फटका फसलाय. विकेट हॅट्रिक होईल का? आणि इथे मैदानाच्या आतमध्ये चांगले प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाले. कॅच झाला ड्रॉप. इथे बघता बघता 2 धावा इकवटल्या गेल्यात या बॉलवरती. षटक क्रमांक आपण पाहता दुसरं प्रगतीपथावरती असताना या 2 धावेच्या साथीने संघ जाऊन पोहोचलाय तो डबल डिजिट मध्ये, दुहेरी अंकामध्ये 10 अंकावरती. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 10 धावा स्कोर कार्ड वरती लागला गेलात. आवेशला आपण पाहताय स्ट्राईक एनला. भरपूर वेग, प्रचंड वेग. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि हा शेवटचा बॉल इथे षटक क्रमांक दुसऱ्यामधील डॉट आलाय. 2 षटकांचा खेळ याच दरम्यान कंप्लीट झाला आणि या 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. तर तब्बल 10, अर्थातच समीकरण आपण पाहता येणारे बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी धावा करायच्या तब्बल 24. काय गोलंदाजी करतो आकाशला आपण पाहिलं. तब्बल फक्त अवघ्या 4 धावा खर्च करत असताना 3 विकेट त्याने कॅरी केल्या. हा भरपूर चांगला षटक आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज आकाशचा. आणि ज्या प्रकारे आकाशने गोलंदाजी केली आहे त्याच्या पावलावरती पाऊल देऊन काम करावं लागेल चेतनला. 12 बॉल 24 ची गरज आहे. स्ट्राईक केला आपण पाहताय बॅटर आदेश. पहिला बॉल इथे शरीरापासून दूर ठेवायचा प्रयत्न, आउटसाइड द ऑफ स्टंप आणि इथे प्रयत्न यशस्वीरित्या आपल्याला पाहायला मिळाला. पहिला बॉल डॉट. पहिला बॉल डॉट. इथे लाईन खराब. यस पंच आमच्याकडे वळतील या दुपारच्या सत्रामध्ये रखरखत्या उन्हामध्ये. पंचांना करावा लागते थोडासा व्यायाम. पंचांचे होत आहे दोन्ही हात समांतर आणि याच दरम्यान एकदा मिळते अवांतर. एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा ऍड केली जाते या टीमच्या टोटल मध्ये. इथे पंचांकडे अपील करायचा प्रयत्न. पंच आपल्या निर्णयाची तटस्थ. अंपायर सिग्नल डॉट बॉल. डॉट वाईट. पुन्हा एकदा डॉट. आता खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये टॉप गिअर वरती बॅटिंग करावी लागेल. षटकार चौकारांची भाषा बोलणं गरजेचं आहे वाघिवली टीमला, कारण की लक्ष जर आपण पाहायला गेलं तर 34 आहे. यावेळेला चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. यशला पण पाहिलं डीप रिझर्व मध्ये. फिल्डर इथे घडतंय काय? धोक्याची घंटा वाजली आहे. फलंदाज बघता बघता पॉपिंग क्रीज मध्ये सेफ झोन मध्ये जाऊन पोहोचलाय. 2 धावा कंप्लीट. या तिसऱ्या बॉलवरती आपल्याला 2 धावा पाहायला मिळाल्या. 13 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळाल्या. सध्याच्या घडीला लागल्या गेल्यात. अजूनही 21 धाव्यांची गरज येणाऱ्या 9 बॉल मध्ये. 9 बॉल 21 ची गरज. आधी स्ट्राईक इनला. हा देखील बॉल भरपूर चांगला वाईड यॉर्कर हाताळायचा प्रयत्न आणि प्रयत्न यशस्वी ठरत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणखीन एक डॉट. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक. टीम जय वाघोबा लाप या संघाचं. चांगला क्रिकेट
स्टील 2 टू गो. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 बॉल 21 ची गरज. यावेळी देखील खोदून काढायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये बॅटची कडा बॉल मागे चालला. विकेट किपर छोटूच्या पाठमोरा धावत असताना एकदम आपल्याला पाहायला मिळतील. या देखील बॉलवरती ऍड केली जाईल टीमच्या टोटल मध्ये. सातत्यपूर्वक समीकरण बदलतंय. 14 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 20 ची गरज आहे येणाऱ्या 7 बॉल मध्ये. 7 बॉल 20 ची गरज आहे. 34चं लक्ष आहे. 14 लागल्या गेल्यात. स्ट्राईकिंगला आपण पाहत आहे आवेश ऑन स्ट्राईक. या वेळेला पुन्हा एकदा विकेट करायचा प्रयत्न. लॉंग ऑन रिझर्व मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. 20 मध्ये हा स्ट्रोक केलाय. इथे घडतंय काय. फलंदाज पॉपिंग क्रेस मध्ये सेफ झोन मध्ये जाऊन पोहोचला आणि एकच धाव या देखील बॉलवरती मिळेल. आणि एका धावेच्या साथीने षटक क्रमांक या दरम्यान तिसरा देखील कंप्लीट झालाय. 21 धावा सध्याच्या घडीला. 16 धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 15 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. आणि अजूनही विजयासाठी धावा बनवायच्यात. 6 मध्ये तब्बल 19. 6 बॉल 19 ची गरज. समीकरण आपण पाहिलं होतं. 12 मध्ये 24 बनवायचं होतं. त्यानंतर 5 धाब्यांचं हे षटक आपल्याला पाहायला मिळालं. आणि आता समीकरण आपण पाहत आहे 6 बॉल 19 ची गरज. षटक क्रमांक पहिल्या हाताला गोलंदाज भावेशनं त्यानं धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 6. त्यानंतर षटक क्रमांक दुसरा हाताला गोलंदाज आकाशनं त्यानं 3 विकेट कॅरी केल्या आणि धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 4. आणि तिसरं षटक हाताळत असताना चेतनला आपण पाहिलं आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात. म्हणजे चांगली गोलंदाजी आतापर्यंत म्हणावी लागेल टीम जय वाघोबा लाप या संघाची. आदेश सध्याच्या घडीला स्ट्राईकिंगला 6 मध्ये 19 आदेशला बनवायच्यात. आवेशला आपण पाहताय. आवेश आणि आदेश अशी जोडी. 6 मध्ये 19 ची गरज असताना पहिला बॉल स्लॉक स्वीप करायचा होता. प्रयत्न फसलाय. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आणि पहिला बॉल बॅटरला बीट करत असताना पहिला बॉल डॉट. शुभमच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवली आहे. या वेळेला क्या बात आहे. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय करत असताना धक्का लागणारा हा तब्बल 4था बॅट्समन आउट. काय गोलंदाजी करतात लाभ टीमचे गोलंदाज. पहिला बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती लगेचच आपल्या नावाची छाप मैदानाच्या आतमध्ये सोडली आहे. 4 मध्ये 19 बनवायच्या होत्या. सिंगल जरूर एकवटली जाईल. आता खऱ्या अर्थानं मॅच आपण पाहताय शेवटचे 3 बॉल. इथे घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये चुकी घडली आहे या टीमच्या दरम्यान. आणि इथे विकेट संपादित